शब्द, फार मोठा क्रेज असणारा शब्द आणि भारत सरकारने ज्याला आता डोक्यावर उचलून धरलंय असा शब्द स्टार्टअप. मोदी सरकार किंवा आपले जे आदरणीय पंतप्रधान आहेत डॉक्टर नरेंद्र मोदी, त्यांनी एक 2 वर्षापूर्वी घोषणा केली आहे. काय घोषणा आपली? मेड इन इंडिया अशी काहीतरी आहे ना, मेक इन इंडिया, बरोबर. तर त्याच्यामध्ये त्यांनी आता स्टार्टअपला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे तुमचे आयडियाज असतील, तुमचे छोटे छोटे बिझनेसेस असतील, त्याला गव्हर्नमेंट सपोर्ट करणार आणि तुम्हाला कुठेतरी स्वतःचं राज्य, स्वतःचं साम्राज्य उभं करायला संधी देणार. स्टार्टअप. व्हॉट इज स्टार्टअप? स्टार्टअप म्हणजे काय रे? तुम्हाला माहिती आहे का कुणाला? स्टार्टअप म्हणजे काय असतं? नाही माहिती. बीबीएचे मुलं कोण आहे तिथे? बीबीए, बीसीए, स्टार्टअप. तर स्टार्टअप म्हणजे अशी एक प्रोसेस किंवा अशी एक पद्धत की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या आयडियाचं रूपांतर एका कंपनीमध्ये करता आणि जी कंपनी तुम्ही तुमच्या आयडियापासून बनवता तिला म्हणतात स्टार्टअप, बरोबर. आता इथं तुम्हाला एक छोटंसं चित्र दिसतंय. तुम्हाला कळतंय का याच्यावरून काही? नाही कळत. इथे एक माणूस उभा आहे, बरोबर. त्याला काहीतरी प्रश्न पडलेले आहेत. त्यानंतर त्याला एक आयडिया सुचली. त्याने त्या आयडियावर काम केलं आणि इथे एक बल्ब लागला. बल्ब लागणं म्हणजे जनरली तुमची आयडिया इग्नाईट होणं, म्हणजे कुठंतरी तुम्ही आयडियावर काम करून तिचं रूपांतर स्टार्टअपमध्ये करणं. त्याला प्रश्न पडला, त्याने विचार केला, त्याने त्याच्यावर काम केलं आणि त्याने स्टार्टअप डेव्हलप केलं. इतकी सिंपल प्रोसेस आहे. त्यानंतर आयडिया और इनोव्हेशन. आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामधला पहिला शब्द इनोव्हेशन. काय असतं रे इनोव्हेशन? मी जास्त बोलणार नाही, माझा घसा गेला. इनोव्हेशन काय असतं? इनोव्हेशन काय असतं? एडिसनने बल्बाचा शोध लावला, बरोबर. काय होतं ते? इनोव्हेशन, बरोबर. का बरं इनोव्हेशन होतं? त्याच्या आधी कोणी बल्ब तयार केले होते का? नव्हते. म्हणजे त्यांनी काहीतरी नवीन शोधून काढलं, बरोबर. नवीन शोधून काढलं म्हणजे इनोव्हेशन. इथं तुम्हाला दिसतंय की ट्रेडिशनल आयडिया. ट्रेडिशनल आयडियामध्ये काय आहे? ट्रॅव्हल कंपनी असेल, त्यानंतर क्लोथ शॉप असेल, जे खूप लोक करतायत, म्हणजे ही ट्रेडिशनल आयडिया आहे. खूप लोक ज्याच्यावर काम करतायत ती असते ट्रेडिशनल आयडिया. ओल्ड टाईप ऑफ बिझनेस और आयडिया, जी खूप लोक करतायत, फार मोठा ग्रुप करतोय, ती असते आयडिया, ट्रेडिशनल आयडिया. दुसरा आहे इनोव्हेटिव्ह आयडिया और मोनोपोली. इनोव्हेटिव्ह आयडिया काय आहे? ओला कॅब्स. ओला कॅब्सच्या आधी होता का रे गाड्या? तुम्ही एका क्लिकवर गाडी बुक केली, गाडी आली तुम्हाला घ्यायला, ते काय आहे? इनोव्हेशन. त्यानंतर इलेक्ट्रिक बाईक, आता जी नवीन निघली आहे इलेक्ट्रिक बाईक, काय आहे? बोला. इनोव्हेशन, बरोबर. म्हणजे न्यू आयडिया और इनोव्हेशन और समथिंग डिफरंट, की जे आधी लोकांनी ट्रायच केले नाहीये ते तुम्ही ट्राय केले, ते म्हणजे तुमचं इनोव्हेशन. खूप मोठी स्लाइड आहे, दिसतेय तुम्हाला? प्रॉब्लेम अँड सोल्युशन. प्रॉब्लेम तुम्ही एखादा आयडेंटिफाय केला. तुम्ही आता बरेच जण रस्त्याने येतात, आता तुम्हाला अनेक प्रॉब्लेम दिसत असतील. काय काय प्रॉब्लेम दिसतात तुम्हाला? किंवा आपल्या कॅम्पसमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम दिसत असतील. मग तुम्ही त्याच्यावर विचार करता का सोल्युशन तयार करायचं? नाही. प्रॉब्लेम. आता कधी पण आयडियाची सुरुवात कशी होते किंवा एखाद्या इनोव्हेशनची सुरुवात कशी होते? सिंपल. एक प्रॉब्लेम मी आयडेंटिफाय केला. म्हणजे मला कचरा दिसला रस्त्याने, कचरा काय होता? प्रॉब्लेम होता. मी विचार केला आणि लिक्विड फर्टिलायझर बनवलं. लिक्विड फर्टिलायझर काय झालं? सोल्युशन. म्हणजे मी एक मेथड डेव्हलप केली, ऑर्गॅनिक वेस्ट टू लिक्विड फर्टिलायझर, जे झालं प्रॉब्लेम टू सोल्युशन. आता एकदम सिंपल गोष्टीच्या रूपात समजावून सांगते मी. इथं हे बघा, हा एक सर्कल दिसतोय. एकदम सिंपल उदाहरण आहे, सगळ्यांना कळेल असं उदाहरण टाकले मी. तुमची सॅक असते, तुमच्या हातामध्ये सॅक आहे, बरोबर आहे. तुम्ही कधी कधी काय करता? परीक्षा असते, परीक्षेला तुम्हाला असतं की फोन अलाउड नाही आहे, फोन बाहेर ठेवायचा. तुम्ही काय करता? पटकन सॅकमध्ये टाकून देता, बरोबर. सॅकमध्ये फोन टाकून देता, पेपर देऊन येता, सॅक पाठीवर घालता आणि चालता आरामात. आणि तुम्हाला आठवतं, अरे फोन कुठे आपला, बरोबर. मग तुम्ही सॅकमध्ये हात घालता, फोन सायलेंट असतो तुमचा.
परीक्षेला सायलेंटच करता ना फोन. फोन सापडत नाही तुम्हाला. सॅकमध्ये भरपूर साहित्य असतं. कंपास असते, पट्टी असते, पेन्सिल असते, पुस्तक असतं. फोनच सापडत नाही. बरोबर. मग हा एक प्रॉब्लेम आहे. मी जर विचार केला की हा एक प्रॉब्लेम आहे, मला फोन सापडत नाहीये, मग मी आता त्याच्यावर काय करू शकते? तर आता इथे त्यांनी दिलंय की काय काय प्रॉब्लेम्स आहेत तुमच्यासाठी. फोन सापडत नाही, फोन आला कळत नाही, किंवा सॅक फाटलेली असते काही काही जणांची. फोन गेला पडून, फोन पडून गेला, मग अशा काय करणार? हा एक प्रॉब्लेमच आहे ना. तुम्ही सॅकमध्ये फोन तर टाकताय, पण तुमचा फोन पडला, तुम्हाला फोनच नाही सापडला, फोन आलेलाच कळला नाही. हे 3 झाले तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट. बरोबर. आता ठीक आहे, आता या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर विचार करायचा आणि सोल्युशन डेव्हलप करायचं. आले मी सेकंड स्टेपवर, डेव्हलपमेंट ऑफ सोल्युशन. मग मी काय करणार? पहिला प्रॉब्लेम काय, माझा फोन सापडत नाही ना. ठीक आहे, मग मी काय करू शकते? फोनला एका सेपरेट कंपार्टमेंटमध्ये ठेवणे, म्हणजे पुढचा कप्पा, मागचा कप्पा, असे कप्पे असतात. मग मी फोन सेपरेट ठेवणार पहिल्या कप्प्यामध्ये. बरोबर. म्हणजे मी एक सोल्युशन तयार केलं माझ्या डोकं लावून की ठीक आहे, पहिल्या कप्प्यात ठेवून देऊ, सापडून जाईल. नंतर दुसरा प्रॉब्लेम काय होता, मला फोनचा आवाजच येत नाही. मग मी दुसऱ्या प्रॉब्लेमला सोल्युशन काय? फोन सायलेंट वरून काढा. सिंपल. किती सोपा पर्याय. म्हणजे मी काय केलं? सोल्युशन डेव्हलप केलं. बरोबर. तिसरा काय होता प्रॉब्लेम माझा? फोन पडून गेला तर काय करणार मी? मुलींकडं सेफ्टी पिन असते. बरोबर. मुली काय करतात? सेफ्टी पिन काढतात, बॅगला लावतात, झाली बॅग पॅक झाली. म्हणजे फोन तर पडणार नाही. म्हणजे तुम्ही तात्पुरतं सोल्युशन तर तयार करता ना त्याच्यावर. मुलं काय करतात? गाडीच्या पुढे सॅक ठेवतात, किंवा हातामध्ये घेऊन जातात, किंवा खालून हात लावतात. बरोबर. म्हणजे तुम्ही त्या टाइमला तुम्ही तुमचं स्वतःच सोल्युशन डेव्हलप करता. त्यावेळेस तुम्हाला कोणी सांगायला येतं का रे की पिन लाव, फोन जनरलवर कर, फोन वेगळ्या कप्प्यात ठेव? तुम्हाला सांगायला कोणी लागतं का तिथं? नाही लागत. तुम्ही स्वतःच डोकं चालवता ना. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सोल्युशन डेव्हलप करता. बरोबर. सिंपल आहे. किती सिंपल आहे आयडिया टू सोल्युशन. सिंपल आहे ना. आता अशीच एखादी आयडिया पकडायची आविष्कारासाठी छान, की जिची सोसायटीला गरज आहे. ही तुमच्यापुरती गरज आहे. तुमचा फोन पडतोय, आता सोसायटीला काय गरज आहे? कितीतरी आयडिया आहे सोसायटीसाठी. कचरा असेल, पर्यावरणामध्ये प्रॉब्लेम असतील, तुमच्या टेकमध्ये प्रॉब्लेम असतील काही, किंवा काही कॉलेजमध्ये प्रॉब्लेम असतील. आयडिया अशी पकडायची जिचा सोसायटीला फायदा आहे. बरोबर. पुढे जाऊ आपण. सिंपल एक एक्झाम्पल, लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स. सगळ्यांनी ऐकलं की को फाउंडर अँड CEO ऑफ लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स. पण लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स काय आहे? एक सिंपल प्रॉब्लेम स्टेटमेंट आम्ही पकडली की झाडं पाहिजे तुम्हाला, फर्टिलायझर पाहिजे तुम्हाला, तुम्हाला कन्सल्टन्सी पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला काही शोच्या वस्तू पाहिजे, तुम्हाला तुमच्या घरामध्ये येऊन गार्डनिंग करून देणारा माणूस पाहिजे, तुम्हाला ऑर्गॅनिक फार्मिंगचं नॉलेज देणारा माणूस पाहिजे. तर आता मला सांगा, ऑर्गॅनिक फार्मिंगचं नॉलेज देणारा माणूस पाहिजे, मला वेगळ्या ठिकाणी संपर्क साधावा लागणार. बरोबर. मला घरामध्ये गार्डनिंग करून देणारा माणूस पाहिजे, मला वेगळ्या माणसाकडे जावं लागणार. मग आम्ही काय केलं की अशा सगळ्या सोयी सुविधा आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर नाही देऊ शकत का? तर नक्कीच देऊ शकतो. मग त्याच्यापासून सुरुवात झाली लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्सची. डिफरंट ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, ओनली वन प्लॅटफॉर्म, लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स. आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करतो. तुम्हाला झाडं पाहिजे, झाडं मिळतील. तुम्हाला फर्टिलायझर पाहिजे, फर्टिलायझर मिळेल. कन्सल्टन्सी पाहिजे, कन्सल्टन्सी मिळेल. जे पाहिजे ते आमच्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट पकडलं आणि त्याचं स्टार्टअपमध्ये रूपांतर केलं. आता हे झालं फक्त सोल्युशन बघू, पण आता ऍक्च्युअल स्टार्टअप कसं डेव्हलप करायचं ते बघू आपण. प्रोटोटाईप शब्द ऐकलाय तुम्ही कधी? प्रोटोटाईप नाही ऐकलं? आता मला सांगा, शार्क टँक इंडियामध्ये मी कालच एक एपिसोड पाहिला, खूप सुंदर. नाशिकचे 3 मुलं आहेत, त्यांची एक टेक कंपनी आहे की जे इलेक्ट्रिक बाईक डेव्हलप करतात. बरोबर. त्यांनी इलेक्ट्रिक बाईक डेव्हलप केली आहे. त्या इलेक्ट्रिक बाईक एकदा चार्ज केली की 140 किलोमीटर जाते. एकदा चार्ज केली 140 किलोमीटर ती तुम्हाला घेऊन जाते. प्लस त्यांनी अजून काय ॲडिशन दिलं, त्या इलेक्ट्रिक जी बाईक आहे ना, त्यांनी मागं तुम्हाला एक फोल्डेबल कॅरेज पण बनवून दिलं, की तुम्ही जर डिलेव्हरीचा बिझनेस करताय तर ते डिलिव्हरीवाले काय करतात की पाठीवर बॉक्स किंवा बॅग घेऊन चालतात. बरोबर. तर त्यांनी काय केलं की मागच एक फोल्डेबल कॅरेज बनवून दिलं की त्याच्यात तुम्ही तुमची बॅग ठेवू शकाल.
त्यांनी अजून काय दिलंय की त्यांनी त्याच बाईकमध्ये फ्रीज पण प्रोव्हाइड केले. बघा, फ्रीज त्या बाईकवर त्यांनी बसवलंय. म्हणजे तुम्ही तो माग बॉक्स ठेवला, त्याला सॉकेट जोडलं की तुमच्या त्या जो तो तुमचा कोल्ड बॉक्स असेल त्याच्यामध्ये ठेवलेले तुमचे जे पदार्थ असतील ते थंड राहणार. हा एक सेकंड त्यांचं इनोव्हेशन. तिसरं म्हणजे जर एखादा माणूस काही विक्री करत असेल सामानाची, तर त्यांनी त्याच्यावर हा डेस्क कसा आहे, असा फोल्डेबल डेस्क पण त्यांनी त्याच्यावर बनवून दिला. म्हणजे तुम्ही त्याच्यावर सामान ठेवू शकाल तुमचं. ही त्यांनी एक इलेक्ट्रिक बाईक तयार केली आणि ती बाईक ते घेऊन आले होते शार्क टँक इंडियामध्ये. शार्क टँक इंडियामध्ये कोण असतं? अमन गुप्ता. अमन गुप्ता कोण आहे? अमन गुप्ता नाही माहिती? इयरफोन वापरता ना, इयरबड्स वापरता ना बोटचे, अमन गुप्ता. अनुपम कोण आहे? अनुपम मित्तल, शादी.com. पुढे जाऊन गरज पडेल कधीतरी. बरोबर. त्यानंतर नमिता थापर. नमिता थापर कोण आहे? फार्मास्युटिकल इंडस्ट्री. बरोबर. मुलींसाठी विनीता कोण आहे? शुगर इंडस्ट्रीची मालकी. हे सगळे. आणि अश्नीर. अश्नीर तर सगळ्यांनाच माहिती आहे. माहिती आहे का अश्नीर? जो समोर आला की तुमची इन्सल्ट करतो, काही दम नाही तुमच्या प्रोजेक्टमध्ये, ते सोडून सगळं असं सांगत असतो. आणि तो बँकेचा, त्याची स्वतःची बँक आहे अश्नीर. हे सगळे लोक आज त्यांच्या आयडियापासून स्टार्टअपपर्यंत बसलेत तिथं तुम्हाला पैसे देण्यासाठी. तर हे नाशिकचे 3 जण त्यांची बाईक घेऊन तिथं गेले. खूप सुंदर बात. तुम्ही बघा शार्क टँक इंडियाचा एपिसोड 5वा, एवढं पण माझ्या लक्षात आहे. शार्क टँक इंडियाचा 5वा एपिसोड बघा. त्याच्यामध्ये ते 3 मुलं त्यांची बाईक घेऊन गेले. खूप सुंदर बाईक बनवली त्यांनी. त्यांच्या बाईकची किंमत आहे 1.5 लाख रुपये. गव्हर्नमेंटच्या सबसिडी सगळं काही मिळून ती बाईक तुम्हाला मिळते 45,000 रुपयामध्ये. परंतु त्याचं ते प्रोटोटाईप मॉडेल आहे. आता प्रोटोटाईप म्हणजे काय? आता त्यांनी जर डायरेक्टली फायनल मॉडेल बनवलं असतं तर कदाचित त्यांना बाईक बनवण्यासाठी खर्च आलेला आहे फक्त 20,000 रुपये. आणि मी माझं मशीन जे बनवलं होतं त्याचा खर्च होता 15,000 रुपये. प्रोटोटाईप मॉडेल. आता मला सांगा, त्यांनी जर डायरेक्ट फायनल प्रोडक्ट बनवला तर जो मार्केटमध्ये लॉन्च करायचा, तर त्याची किंमत गेली असते 2 ते 3 लाखापर्यंत. बरोबर. सगळं काम करून बनवायला. तर त्यांनी प्रोटोटाईप मॉडेल बनवलं आणि ते त्यांनी प्रेझेंट केलं. प्रोटोटाईप म्हणजे काय? मार्केटमध्ये एखादी गोष्ट लॉन्च करायच्या आधी तिच्यावर पूर्ण काम करून ती लोकांसमोर मांडायच्या आधी तुम्ही त्या वस्तूचं एक छोटंसं मॉडेल बनवता. सिमिलर फंक्शन, सिमिलर सगळं काम, फक्त कमी खर्चामध्ये आणि थोडंसं कमी हलकं मटेरियल वापरून. त्याला म्हणतात प्रोटोटाईप. तर हे प्रोटोटाईप त्यांनी डेव्हलप केलं आणि तिथे मांडलं. सेम तुम्ही तुमची आयडिया बनवणार. काही जणांना ॲप बनवायचा असतो. बरोबर. ॲप बनवणं काहींची आयडिया असते. तर तुम्ही डायरेक्ट ॲप बनवून पब्लिश करणार का रे? नाही ना. तुम्ही त्याचं एक छोटंसं मॉडेल बनवणार. त्याला म्हणतात प्रोटोटाईप. तर आता आपण बघू की प्रोटोटाईप डेव्हलपमेंट किंवा प्रोटोटाईपमध्ये काय मुद्दे असणं गरजेचे आहे. कारण की प्रोटोटाईप बनवणं म्हणजे काय फक्त मातीची खेळणी बनवली नाहीये. मातीची खेळणी बनवली त्याला पण आपण प्रोटोटाईप म्हणू शकतो. परंतु त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्रायटेरिया, कोणकोणते स्पेसिफिकेशन असणं गरजेचं आहे ते आपण बघू. पहिले स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय? काय असतं स्पेसिफिक? म्हणजे जर मी म्हणते माझं प्रोटोटाईप ज्यूस काढतं ऑर्गॅनिक वेस्टमधून, हे झालं माझं स्पेसिफिक स्टेटमेंट. तर त्याने फक्त त्याच्यातून ज्यूसच काढला पाहिजे. त्याच्यातून धूर निघतोय, त्याच्यातून दुसरेच काही बाय प्रोडक्ट निघतात, असं व्हायला नको. म्हणजे स्पेसिफिक पाहिजे तुमचं प्रोटोटाईप. जी लाईन तुम्ही तुमच्या ज्युरीला सांगताय ती लाईन तुमच्या स्पेसिफिक त्या प्रोटोटाईपने त्याच्यावर काम केलं पाहिजे. दुसरं आहे तुमचं मेजरेबल. मेजरेबल म्हणजे काय? की ते तुम्ही कुठेतरी मोजू शकता किंवा तुम्ही एखाद्या टार्गेट ग्रुपसाठी तुम्ही ते फिक्स करू शकता किंवा तुम्हाला माहिती आहे की एवढ्या ग्रुपसाठी याचा उपयोग होऊ शकतो. हे झालं तुमचं मेजरेबल. किंवा तुम्ही विचार करू शकता की मी एवढं प्रोटोटाईप बनवलं तर की याच्यातून मला एवढा फायदा होणार आहे किंवा याच्यातून मी एवढं जनरेट करू शकतो. त्यानंतर अटेनेबल. अटेनेबल काय तुमचं? की तुमचं जे प्रोटोटाईप आहे ते स्केलअप होऊ शकतं किंवा त्याचं कमर्शियलायझेशन होऊ शकतं. म्हणजे आता मी मशीन तर बनवलं, पण ते मशीन फक्त मी प्रोटोटाईप म्हणून ठेवून चालणार आहे का? मला स्टार्टअपमध्ये न्यायचं ना त्याला. मग त्याच्यामध्ये कमर्शियलायझेशन करणं पण गरजेचं आहे की नाही? मग ते त्या क्रायटेरियामध्ये पण फिक्स झालं पाहिजे. त्याचं असतं अटेनेबल. त्यानंतर रिअलिस्टिक.
त्यानंतर रिअलिस्टिक म्हणजे काय, की तुम्ही जे बनवताय त्याचे मटेरियल्स, त्याचं ते सगळे काही कंपोनेंट्स ते तुम्हाला मिळतील किंवा ते खरंच आहे. नाहीतर आपण किती किती पण विचार करू शकतो ना आपण, की मला जायचं चंद्रावर, ठीक आहे, रिअलिस्टिक गोष्ट आहे, पण ती आज तुम्ही करू शकता का? तुमच्याकडे आहे का तशी साधन सामग्री? त्याच्यासाठी तुम्हाला नासामध्ये जावं लागेल, इस्रोमध्ये जावं लागेल, बरोबर? म्हणजे आयडिया अशी बघा, प्रोटोटाईप असं डेव्हलप करा की तुम्ही आत्ता त्याच्यावर काम करू शकता. या पॉइंट ऑफ व्ह्यूला आत्ता तुम्ही लोकांना पटवून देऊ शकता. त्यानंतर एक टाइम लाईन, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, टाइम लाईन. प्रोटोटाईप बनवलं, त्यांनी विचारलं किती दिवस लागतील स्केलअप व्हायला, तुम्ही म्हणाल माहीतच नाही. असं उत्तर देऊन चालणार आहे का? तुम्हाला माहिती पाहिजे 1 महिन्यामध्ये स्केलअप होईल, 2 महिन्यामध्ये स्केलअप होईल, 3 महिन्यामध्ये होईल, 1 वर्षभरात होईल. म्हणजे तुमच्याकडे एक बेसिक टाइमलाईन रेडी पाहिजे, की मी किती दिवसामध्ये प्रोटोटाईपचं कन्व्हर्जन स्टार्टअपमध्ये करू शकतो किंवा आयडियाचं रूपांतर प्रोटोटाईपमध्ये करू शकतो. पुढचा पार्ट आहे स्टार्टअप. प्रोटोटाईप कळलं, आयडिया कळाली, सोल्युशन कसं काढायचं, प्रोटोटाईप कसं बनवायचं. स्टार्टअप सिंपल, 3च फेज आहेत स्टार्टअपच्या, पण त्याच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी आहेत, त्याचे काही वेगळे लेक्चर्स होतील. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा, त्याच्यावर सोल्युशन द्या आणि त्याचं प्रोटोटाईप बनवा. ठीक आहे, प्रोटोटाईप तर बनलं, मग प्रोटोटाईप बनवून स्टार्टअप तयार झालं का तुमचं? नाही. त्याच्या पुढची स्टेप काय ते बघू आपण आता. प्रोडक्ट अँड सर्व्हिस. स्टार्टअप बनवलं तुम्ही, मी लाक्षिकोणचं स्टार्टअप बनवलं, वेबसाईट तयार झाली, सगळ्या गोष्टी तयार आहे माझ्याकडं, माणसं आहेत, माल आहेत, आणि आता मला डिफाईन करायचं की माझा प्रोडक्ट काय, मी काय देणार तुम्हाला. मग मी काय प्रोडक्ट ठरवले, फर्टिलायझर एक माझा प्रोडक्ट असेल, दुसरं झाडं असतील, तिसरं कन्सल्टन्सी असेल, सर्व्हिस म्हणजे कन्सल्टन्सी असेल. म्हणजे तुमचं जे काही प्रोटोटाईप आहे, तुमची जी काही आयडिया आहे, त्याचे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस तुम्ही काय प्रोव्हाइड करणार आहात लोकांना, तो पार्ट म्हणजे तुमचा प्रोडक्ट आणि सर्व्हिस. त्यानंतर आता जर तुम्हाला स्टार्टअप तुमचं व्यवस्थित ग्रो करायचं असेल, पैसा कमवायचा असेल, तर 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. मार्केट सर्वे, मार्केटमध्ये लोकांनी काय काम केलंय, कुणी माझ्यासारखं काम करतंय का. मग ठीक आहे, मार्केटमध्ये लोक माझ्यासारखं काम करतायत, तर मी त्यांच्यापेक्षा काय वेगळी सर्व्हिस लोकांना प्रोव्हाइड करते, किंवा तुम्ही तुमची आयडिया लोकांपेक्षा कोणत्या पद्धतीने वेगळी आहे, हे तुम्हाला पटवून द्यायला आलं पाहिजे. म्हणजे पहिला पार्ट आहे तुमचा इनोव्हेटिव्ह, दुसरा म्हणजे युनिक, तुमची आयडिया लोकांपेक्षा कशी वेगळी आहे, आणि तिसरा पार्ट म्हणजे अट्रॅक्टिव्ह, तुम्ही तुमच्या आयडियासोबत अशा कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकता, किंवा तुमच्या प्रोटोटाईपमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याने लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. या 3 गोष्टी बघायच्या आणि तुमचं स्टार्टअप सुरू करायचं. टार्गेट ग्रुप आणि कस्टमर. ठीक आहे, सर्व्हिस आहे तुमच्याकडे, प्रोडक्ट आहे, पण प्रोडक्ट विकत घेणारेच लोक नसतील तर उपयोग आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा टार्गेट ग्रुप कोण आहे, तुम्ही आयडिया आणि तुमचं सोल्युशन कोणत्या लोकांसाठी आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे मी फर्टिलायझर बनवलं आणि जे मशीन आहे त्याचा टार्गेट ग्रुप कोण असणार माझा? कंपनीवाले. मी कंपनीवाल्यांना माझं मशीन देणार, ते त्याचे रेप्लिकेट मॉडेल बनवतील, विकू शकतील. फर्टिलायझर शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार, हा झाला माझा स्पेसिफिक टार्गेट एरिया. तसंच तुमचाही टार्गेट एरिया फिक्स पाहिजे, ठरलेला पाहिजे. बिझनेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे दिसतं ते विकतं, माहिती आहे ना तुम्हाला, जे दिसतं ते विकतं, बरोबर. त्यामुळे तुमचा बिझनेस तुम्हाला प्रॉफिटेबल बनवता आला पाहिजे, व्यवस्थित त्याच्या सगळ्या स्ट्रक्चरचा अभ्यास करून. मग लिगल गोष्टी असतील, तुमच्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला तुमचा बिझनेस रन करता आलं पाहिजे. आणि रिव्हेन्यू म्हणजे काय रे? पैसा महत्वाचा आहे ना. पैसा तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून जनरेट करता आला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा गैरसमज, आयडिया आहे तुमच्याकडे, तुम्ही डायरेक्ट त्याचा एंटरप्राइज किंवा तुमचं साम्राज्य उभं कराल. म्हणजे अमन गुप्ता आला, त्याने डायरेक्ट बोटचे हेडफोन बनवले आणि डायरेक्ट त्याच्याकडे करोडची कंपनी उभी राहिली, असं नाहीये. त्याची स्टोरी जर बघितली तर त्याची स्टार्टिंग एका छोट्याशा ऑफिसमधून झालेली आहे. म्हणजे हा एक खूप मोठा भ्रम आहे की लोक आयडिया घेऊन येतात आणि डायरेक्ट करोडपती बनतात, डायरेक्ट उद्योजक बनतात. अशी उडी कधीही मारता येत नाही, अशी उडी मारता येत नाही.
तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप आपण बघू. प्रॉब्लेम, प्रोटोटाइप, प्रोडक्ट डिझायनिंग आणि प्रॉफिट म्हणजे इनोव्हेशन टू आंतरप्रेन्युअरशिप. बरोबर. हे 4 टप्पे ज्यावेळेस तुम्ही ओलांडताल, 4 टप्पे ज्यावेळेस तुम्ही पार कराल, त्यावेळेस तुम्ही स्वतःला आंतरप्रेन्युअर म्हणू शकता. बरोबर. म्हणजे तुम्हाला या 4 गोष्टी शिकायच्या. लर्निंग समरी. लर्निंग समरी तुम्हाला बऱ्यापैकी कळाली असेल की आयडिया कशी असते, प्रोटोटाइप कसं डेव्हलप करायचं, बिझनेस कसा करायचा,